हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। और अभी बज गए हैं रात के 12:30 और ये है मेरी आंटी, मेरी काकी और मैं ऐसे ताडी घेऊन आम्ही उभे आहोत, काटीची वाट बघतोय कारण का ही वाली जी काठी आहे ती रात्री 12:30-1 वाजता येते. आय विल शो यू गाईज. ओके. वेलकम बैक टू माय चैनल। और अभी है मॉर्निंग, मैं फिर से ये चालू कर रही हूँ क्योंकि मैंने कल रात भी शुरू किया था ये व्लॉग, बट आई एम रीस्टार्टिंग इट अगेन. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. काय करतोस तू योम? नीट उभं राहा ना इकडे. तर आता झालेली आहे दुपार. जेवलास तू व्योम? काय जेवलास बोल? काय जेवलास सांग? मटन चिकन भाकरी. बापरे वा. बट मी खाल्लेलं आहे व्हेजिटेरियन फूड, दॅट इज आमरस, चपाती, भजी अँड दाल राईस. सो
आज आहे आमची शिळी जत्रा, ज्याच्यामध्ये जास्त काही नसतं, नुसतं खायचं प्यायचं आराम करायचा, पाहुण्यांना अटेंड करायचं राईट आणि जत्रेत फिरायचं. बट आता खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे आम्ही लोक जात नाहीये जत्रेत फिरायला. आम्ही 5 वाजता जाणार आहे. हा, आम्ही 5 वाजता जाणार आहे. आणि गाईज सकाळपासून लाईट गेली आहे. म्हणजे हाऊ इज दिस विलेज भाई, इकडे लाईट गेली आहे यार. आमची मुंबईला जत्रा कधी आहे. नाही जात. हा, मुंबईला कधीच नाही जात. जाते कधी कधी. तू गावी राहत असशील, मी मुंबईत राहते, आमच्याकडे लाईट नाही जात. तू नवी मुंबईत राहतोस ना, म्हणून. नवी मुंबई गाव आहे, समजलं? असं नको, तिथे लाईट जाते. ते सगळं सोडा. तर इतकं गरम होत आहे गाईज, बिकॉज सकाळपासून लाईट गेली. आम्ही त्याच्यातच सगळी कामं करतोय. म्हणजे मी कुकिंग पण करत होती, थोडीशी हेल्प करत होती, बिकॉज देर आर लाईक मेनी गेस्ट. आणि मम्मी आणि काकी एकटेच कुकिंग करत होते, सो मी त्यांना हेल्प केली. कुकिंग यार, जास्त नाही बोलत आहेस का? जरा शांत बसशील की नाही? तुला बोलायचं बोल, बोल जे बोलायचं बोलून घे, मग मी बोलते. बोल बोल, तू बोल. काय बोलू? हाय, तुम्ही कसं आहे बोल. तुम्ही कसं आहे कशाला बोलू? मी त्यांना माझं सांगते की माझ्या लाईफमध्ये काय होतंय. तू सांग. ठीक आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे. आता दुपार आहे, लाईट पण गेली आहे, त्यामुळे मला काहीच सुचत नाहीये मी काय करू. व्लॉग तरी मी कायच करू, लाईटच नाही आहे. म्हणजे काहीच नाही करू शकत यार लाईट नसल्यावरती. एवढं गरम होतं, मी तुम्हाला काय सांगू. आणि ह्यांना कळत नाही का आज जत्रा आहे आणि लाईट घालवून ठेवले. एक दिवस तरी लाईट ठेवा यार गाईज, व्हॉट आर यू डुईंग. बट ठीक आहे, आता आपण डायरेक्ट भेटू जत्रेत एन्जॉय करताना, किंवा आय डोंट नो व्हॉट आय विल डू. काय बोलायचंय? हा, नाही बोलून घे. अरे बोल ना. काय नाही बोलायचं. चल बोल ना. काय नाही बोलायचं मला सांग. तुला आवडत तुझी पप्पी घेते ते? आवडतं. हा, माझी बबडी. तुला मी काय सांगितलं, मी तुझी पप्पी कधीपर्यंत घेणार? 10वीत जास्त पर्यंत. 10वीत नाही, बायको येईल तेव्हा पण घेणार तुझी पप्पी मी. सांग बायको कोण असते तुला माहिती का? एवढा हसतोय. हा, म्हातार होईपर्यंत घेणार मी तुझी पप्पी, कळलं का? तुला मुलगा होईल छोटा तरी पण मी तुझी पप्पी घेणार. गाल काय करायचं तुला? जत्रेत जायचं पण खूप ऊन आहे गाईज, सो आम्ही जाऊ जत्रेत आफ्टर दुपार संपे. काय करतोय? किती मस्ती हा. दुपार झाला. हा, झालं दिसून कॅमेरामध्ये सगळं घालायचं. सो गाईज आपण भेटू लवकरच. लाइक करो, सब्सक्राइब करो. सो गाइज अभी हम जा रहे हैं जत्रेत. बोल, व्योमला पाण्यात बसवायचं आहे. हॅलो काय बोलतो रे? चलो लेट्स गो. गाइज ये सबसे खतरनाक राइड है. भाई शपथ मेरे से नहीं हो रहा. मैं कल भी इसमें बैठी थी, दूसरी में सो रहा था, और अभी चक्कर में हो रहा है. मैं नहीं बैठी थी. माय सिस्टर इज लाइक नो स्टे, बैठी थी खाली भी रहता है, हम लोग चालू नहीं करते, इसलिए मुझे बता रहा है. So guys, हमारा पिंजरा में बैठ के हो गया है, और अभी ये है मिकी माउस, जहाँ पे व्योम बैठेगा. व्योम इकडे, तुला बसायचं ना मिकी मध्ये? आम्ही बसू का? गाइस काश हम भी मिकी माउस में बैठ सकते थे, बट ठीक है अब हम नहीं बैठ सकते. कोई तो प्लीज कोशिश करो कि हमें मिकी माउस में बिठाए. इट्स अ ड्रीम नाउ. तो गाइस इतने छोटे से पाने के लिए हम लोग लाइन लगा के बैठे हैं यहाँ पे. इतना छोटा है, हम यहाँ बैठ सकते हैं नहीं वो भी पता नहीं है. कभी कुछ है ही नहीं हमारे गांव में, हमारे लिए कुछ है ही नहीं, सब बच्चों के लिए ही है. ठीक आहे लहान मुलांसाठी असते. आम्ही आमच्या लहानपणी खेळून झालो आहे, ठीक आहे, बट आम्हाला आता पण घ्यायचं. What is this, Vyom? What is this? पल्लू से लटक रहा है मेरे.
बसलोय आणि ते म्हणते की माझ्या गाइस मंचूरियन इतने पसंद आ गए कि सेकेंड डे फिर भी हम मंचूरियन ही खा रहे हैं। काय करते श्लोका दीदी? श्लोका दीदी झाडू काढते। अरे यार ही पण रेकॉर्ड करते आई। सो अरे जत्रेला सर्वांनी मिळूनच काम करावं लागतं. हा मी कचरा काढते गाईस घरातला आणि आमचं सगळं शील झालं, सगळे पाहुणे येऊन गेलेत, सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता वाजले रात्रीचे 11. सो आम्ही कामं करते, मी ओटा पुसते, मी कचरा काढते, बाहेरचे लोक भांडी घासतायत. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते बिकॉज मला खूप कामं करायची आहे. सो बाय गाईज, लव यू ऑल. आणि मी माझ्या जत्रेचा ब्लॉग पोस्ट करीन असतो बघा अँड एन्जॉय.